थिंक ग्लोबल फाउंडेशनचा पहिला राज्यस्तरीय स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध लेखक आणि मॅनेजमेंट गुरु अच्युत गोडबोले आणि सामाजिक कार्यकर्त्या दीपक देशमुख यांना जाहीर झालाय। थिंक ग्लोबल फाउंडेशनची स्थापना आणि पुरस्कारांबद्दल अध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। ग्लोबल फाउंडेशन हे एक असं व्यासपीठ आहे की ज्याच्यावरती वैश्विक विचार करण्यासाठी अनेकांना त्यामध्ये प्रेरित करेल, सगळ्यांना एका सूत्रात बांधेल असं एक ते व्यासपीठ आहे। या व्यासपीठाचं अध्यक्ष म्हणून मी जबाबदारी स्वीकारलेली आहे। फाउंडेशनचा पहिलाच पुरस्कार यावर्षी आपण आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर करतोय। नगरचं भूषण असणारे स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर हे अत्यंत सशक्त अभिनेते होते आणि त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं एक अढळ स्थान त्यांनी निर्माण केलं आणि याचा आम्हाला सगळ्यांना विशेष अभिमान आहे, नगरकडून गर्व देखील आहे। त्याच सदाशिव अमरापूरकरांच्या नावानं आम्ही या वर्षीपासून स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या पुरस्काराची घोषणा आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतोय। या वर्षीचा पुरस्कार जो आहे त्याचे मानकरी हे सुप्रसिद्ध लेखक आणि मॅनेजमेंट गुरु अच्युत गोडबोले साहेब, त्याचबरोबर लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख यांना देण्याचा निर्णय फाउंडेशननी आणि फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एकमताने घेतलेला आहे। अच्युत गोडबोले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की L&T इन्फोटेक, पटनी, सिंटेल यासारख्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करणाऱ्या कंपन्यांचे ते जनरल मॅनेजर, सीईओ, त्याचबरोबर मॅनेजिंग डायरेक्टर राहिलेले आहेत। गेली 32 वर्ष त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये त्यांच्या परीने भरीव योगदानाचं काम केलेलं आहे। त्यांचं मेजॉरिटी काम हे इंग्लंड, अमेरिका आणि भारत या 3 देशांमध्ये राहिलेलं आहे। हा असा व्यक्ती की ज्यांनी 150 पेक्षा जास्त वेळेला जगभराचा प्रवास केलेला आहे। IIT मुंबई पवई येथून केमिकल इंजिनिअरिंगची डिग्री त्यांनी घेतल्यानंतर शहाद्यातल्या आदिवासी चळवळीमध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट केलं। त्या ठिकाणी संघर्ष उभा राहत असताना आदिवासींच्या प्रश्नासंदर्भामध्ये त्यांना 10 दिवसांचा तुरुंगवास त्या ठिकाणी भोगावा लागला, परंतु ते डगमगले नाही। त्यांनी सामाजिक क्षेत्र असेल, कॉर्पोरेट क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, त्याचबरोबर आजचं हे साहित्याचं क्षेत्र असेल, याच्यामध्ये अत्यंत दर्जेदार असं त्या ठिकाणी त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे। आज या ठिकाणी पत्रकार परिषदेसाठी आमच्या फाउंडेशनचे मार्गदर्शक, शहराचे माजी मनपाचे अभियंते ND कुलकर्णी साहेब, सरगमप्रेमी मित्रमंडळाचे अध्यक्ष राम शिंदे साहेब, त्याचबरोबर मुख्यमंत्री मित्र म्हणून काम करणारे आणि अत्यंत चांगल्या प्रकारे शहराच्या प्रश्नांवरती काम करणारे आमचे सहकारी ऋषिकेश सागरकर, त्याचबरोबर आमचे सहकारी इंजिनियर हर्षद शिंदे, फाउंडेशनचे उपाध्यक्ष संजय पाठक आणि इतर काही सगळे सहकारी आज या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी संयुक्तपणे या पुरस्काराची घोषणा करताना विशेष आनंद या निमित्तानं होतो। त्यासाठी आम्ही काही निकष त्याचे निश्चित केले होते की नेमकं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कुठल्या क्षेत्रातलं आहे, त्याच्यामध्ये ते उल्लेखनीय स्वरूपाचं आहे का, त्याच्यातलं वैविध्य किंवा नाविन्य काय आहे। तसं मगाशी बोलताना मी म्हणालो की कला आणि विज्ञान यांच्या प्रसारासाठी या दोघांनी केलेलं कॅनव्हास आणि जिनियसचं लिखाण हे अत्यंत महत्वपूर्ण आहे। पाश्चिमात्य देशांमध्ये कलेसाठी एक वेगळी प्रतिष्ठा आहे, त्याची वेगळी रुची तिथल्या नागरिकांमध्ये विकसित झालेली आहे, परंतु भारतीय वर्गामध्ये पाश्चिमात्य कलाकारांनी केलेल्या कलेचा प्रसार व्हावा, त्याच्यातनं नवीन रसिक किंवा त्याचे चाहते निर्माण व्हावेत यासाठीचा प्रचार प्रसार जो आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रज्ञांच्या कार्याविषयीची माहिती मिळावी आणि त्याच्यामध्ये जे कुतूहल आहे विज्ञानाचं, ते कुतूहलाला काहीतरी उत्तर देता येईल यासाठी त्यांनी जिनियसचं जे लिखाण केलंय, तर या सगळ्याचे निकष लक्षात घेऊन आम्ही पुरस्काराची यावर्षी एकमतानं फाउंडेशननी निवड केली।